सोलापूर महानगरपालिका व केंद्र शासन पुरस्कृत राष्ट्रीय स्वच्छ वायू योजनेअंतर्गत रामवाडी दवाखाना ते रामवाडी पोलीस चौकी दरम्यान 75 लाख रुपये खर्चून नवीन डांबरी रस्ता तयार करण्यात येणार आहे। या रस्ते कामाचा शुभारंभ मोहोळचे आमदार यशवंत माने यांच्या शुभ हस्ते करण्यात आला। यावेळी माजी नगरसेवक किसन जाधव, युवक नेते चेतन गायकवाड, ज्येष्ठ नेते हेमंत चौधरी, आनंद मुस्तारे, महेश निकंबे, सुनील गायकवाड, गोपाळ दोडमणी, शिवा गायकवाड, सिकंदर शेख, उत्तम कदम, शंकर लोखंडे, रामवाडी दवाखान्याचे डॉक्टर पवार सर यांच्यासह या भागातील ज्येष्ठ नागरिक कार्यकर्ते उपस्थित होते। लोकप्रधान न्यूज चॅनलचे पत्रकार जहूर सय्यद यांचा हा आढावा। ते भूमिपूजन ज्या रस्त्याचं केलं त्यासाठी 75,55,922 रुपयाचा निधी त्या ठिकाणी दिला गेला। निधी तसा फार मोठा आहे रस्त्याच्या दृष्टीने। रस्त्याचे काम आपण चांगल्या प्रकारे करून या प्रभागाची सेवा आपण चांगल्या प्रकारे करावी। आम्हाला योगाला आपल्या भगिनीच्या समोर बसताना, कारण 3 तारखेलाच पाठीमागे दादांबरोबरही आलो होतो, त्यांनी फक्त या रस्त्याचं सांगितलं, परंतु त्यांनी अजूनही जिल्हा नियोजन मंडळाचे सदस्य झाल्यामुळे जिल्हा नियोजन मंडळामधून सुद्धा या प्रभागासाठी भरीव निधी घेतलेला आहे। ते त्यांनीच सांगायला पाहिजे, मी सांगणार नाही। आग्रहाने जवळजवळ त्यांनी 1.5 कोटीपेक्षा जास्त निधी घेतला, परंतु आपल्या भगिनींच्या या हॉस्पिटलच्या नूतनीकरणासाठी 11 कोटी रुपयाचा प्रस्ताव घेऊन ते मंगळवारी मुंबईला आले होते। रामवाडी यूपीसी सेंटर ते रामवाडी पोलीस चौकीपर्यंतच्या रस्त्याच्या शुभारंभाच्या कामासाठी तुम्हा आम्हा सर्वांचे नेते, आमचे मार्गदर्शक, मोहोळचे लोकप्रिय आमदार यशवंत माने साहेब, त्याच पद्धतीने या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले राष्ट्रवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते हेमंत चौधरी, परिवहनचे माजी सभापती आनंदजी मुस्तारे, प्रांतिक सदस्य महेशजी निकंबे, त्याच पद्धतीने व्यासपीठावर आवर्जून या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित असलेले रामवाडी भागातील आमच्या समाजाचं ज्याने अधिकारी म्हणून आज MSCB मध्ये कार्य करतात ते सुनीलजी गायकवाड साहेब, त्याच पद्धतीनं शिवा गायकवाड, त्याच पद्धतीने गोपाळ दोडमणे, उत्तम कदम, सिकंदर शेख, राजू जाधव, शंकर लोखंडे, हवालदार चाचा, अशोक काका, त्याच पद्धतीनं रामवाडी हॉस्पिटलचे डॉक्टर पवार, त्याच पद्धतीनं रामवाडी यूपीसी सेंटरमध्ये सर्व काम करणारे आमचे सहकारी, त्याच पद्धतीनं या ठिकाणी ज्येष्ठ माता उपस्थित असलेल्या कदम मावशी आणि या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले माझे रामवाडी भागामधील सर्व माता भगिनी, तरुण सहकारी आणि ज्येष्ठ नेते मंडळी, आज या रस्त्याच्या शुभारंभासाठी आवर्जून तात्याने वेळ दिला त्याबद्दल आभार शेवटनं व्यक्त करायचा असतो। परंतु तात्यांच्या दिनचर्येच्या व्यस्त शेड्यूलमध्ये देखील आदरणीय तात्यांना मी फोनवर विनंती केलं, तात्या रस्ता शुभारंभ करणं गरजेचं आहे, आणि तात्याने तात्काळ वेळ दिला।